नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. मालवणीमध्ये गेली अनेक वर्ष बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या उद्धाराचा कार्यक्रम राबवला जातोय. स्थानिक काँग्रेस नेते सलाम खान यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम राबवला जातोय. सरकारी भूखंडांचा कब्जा करायचा, तिथे झोपड्या थाटायच्या आणि या झोपड्यांमध्ये बांगलादेशींना रोहिंग्यांना वसवायचं असा हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमावर पहिल्यांदा कुठाराघात होताना दिसतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मालवणीमध्ये कुदळवाडी पार्ट 2 राबवण्याचं मनावर घेतलेलं दिसतंय. रविवारपासून ही धडक कारवाई सुरू झालेली आहे. मोठ्या संख्येने पोलीस आणि पालिकेचे अधिकारी कारवाईच्या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक बुलडोजर कारवाई करताना दिसत आहेत. या कारवाईचं संपूर्ण श्रेय मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना दिलं पाहिजे. आणि उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल जे केंद्रीय वाणिज्य मंत्री सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका बजावलेली आहे. मालवणीतल्या मोकळ्या भूखंडांचा कब्जा करून तिथे बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या वस्त्या वसवल्या जात आहेत. ही समस्या अत्यंत गंभीर आहे आणि न्यूज डंकाने अनेकदा या समस्येला वाचा फोडलेली आहे. मुंबईचं लोकसंख्येचं गणित बिघडवण्याचं हे षडयंत्र आहे. गेली अनेक वर्ष हे षडयंत्र अत्यंत शांतपणे राबवलं जात आहे. एका बाजूला हिंदूंना हुसकावून लावायचं आणि दुसऱ्या बाजूला इथे बांगलादेशी आणि रोहिंग्यांची संख्या वाढवत न्यायची, अशा प्रकारचं हे षडयंत्र आहे. आणि या षडयंत्राला स्थानिक काँग्रेस नेत्यांचा आशीर्वाद आहे. 27 आणि 28 ऑक्टोबर रोजी सलग 2 दिवस 2 भागाच्या मालिकेमध्ये आम्ही मालवणीच्या संदर्भात पुन्हा एकदा आवाज उठवला, पूर्णपणे तपशील दिला, छायाचित्र दिली आणि याच्यामध्ये आम्ही भूखंडाचं नाव घेतलं होतं. कोणत्या कोणत्या ठिकाणी या बांगलादेशींच्या वस्त्या निर्माण झाल्या आहेत. धारिवली आहे, अंबोजवाडी आहे, साईकृपा नगर आहे. आणि एका भूखंडाचा आम्ही विशेष उल्लेख केला होता, भूखंड क्रमांक 2670. 3.5 एकरांचा हा भूखंड आणि या भूखंडावर कोणी कोणी वस्त्या वसवलेल्या आहेत त्यांच्या नावासह आम्ही माहिती दिली होती. आणि आज नेमक्या त्याच वस्तीवर पालिकेचा बुलडोजर फिरताना दिसतोय. आणि हे निसंशय न्यूज डंकाचे श्रेय आहे. काँग्रेस नेत्यांच्या आशीर्वादाने इथे अनेक माफिया निर्माण झालेले आहेत. सुलतान मिया सरदार, हारून मिया सरदार, रुबिन बाबू सरदार, ही जी सरदार मंडळी आहेत त्यांनी या भूखंडांचा कब्जा घेतला आणि इथे झोपड्या थाटल्या. इथे अली तलाव नावाची एक वस्ती निर्माण झालेली आहे. इथे चिकूवाडी नावाची एक वस्ती आहे आणि याच ठिकाणी आज पालिकेचा बुलडोजर फिरताना दिसतोय. कल्पना करा, 25 वर्षापूर्वी जी मालवणी पूर्णपणे हिंदू होती त्या ठिकाणी अली तलाव निर्माण झालेला आहे. आता अलीचा काय संबंध आहे मालवणीशी, परंतु या मालवणीमध्ये अली तलाव निर्माण झालेला आहे. या तलावाला बुजवून इथे झोपडपट्टी निर्माण झालेली आहे. या झोपडपट्ट्यांमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांना वसवण्यात येत आहे. इथले पोलीस अधिकारी नेमकं काय करतात, पालिकेचे अधिकारी नेमकं काय करतात, त्या तपशिलासह आम्ही हा व्हिडिओ सादर केला होता आणि या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद मिळाला. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि त्यानंतरच ही जबरदस्त कारवाई पालिकेने केलेली दिसते. गेल्या 10 वर्षामध्ये स्थानिक आमदारांच्या आशीर्वादाने हे झोपड्यांचं साम्राज्य निर्माण झालं. इथे फक्त बांगलादेशी आणि रोहिंग्यांचा सुळसुळाट नाहीये. इथे तमाम बेकायदा धंदे चालत असतात. इथे चरस गांजाची विक्री सुरू असते, अगदी खुलेआम विक्री सुरू असते आणि इथे त्यांना रोखण्यासाठी कोण फिरकत सुद्धा नाही. मंगलप्रभात लोढा यांना या कारवाईचं श्रेय निसंशयपणे दिलं पाहिजे, कारण त्यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला. म्हणजे परिस्थिती बघा काय, सरकार तुम्हारी लेकिन सिस्टीम हमारी, अशा प्रकारचा हा माज आहे. आणि हा माज उतरवण्याचं काम मंगलप्रभात लोढा यांनी केलेलं आहे. त्यांनी सगळ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना, पोलीस अधिकाऱ्यांना वठणीवर आणलं आणि ही कारवाई त्यांच्याकडून करून घेतली. फक्त याच्यामध्ये समस्या एवढीच आहे, ही कारवाई सुरू तर झालेली आहे, गेली 3 दिवस ही कारवाई सुरू आहे, परंतु मालवणी साफ होईपर्यंत ही कारवाई सुरू ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ती चिकाटी सरकारने दाखवली पाहिजे. मंगलप्रभात लोढा यांनी याचा सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे. मंगलप्रभात लोढा हे महायुती सरकारमध्ये कौशल्य विकास मंत्री आहेत आणि उपनगर जिल्ह्याचे सहपालक मंत्री सुद्धा आहेत. ते सातत्याने मालवणीमध्ये येत राहिले, मालवणीवर त्यांचं सातत्याने लक्ष राहिलं. त्यांनी इथे जनता दरबार घेतले आणि या जनता दरबारामध्ये जेव्हा मालवणीच्या संदर्भात एखादी समस्या आली तेव्हा मंगलप्रभात लोढांनी व्यक्तिगत लक्ष घालून ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. मग मालवणीतले दहशतीचे प्रयोग असो किंवा मालवणीमध्ये होणारा सरकारी जमिनींचा कब्जा, इथे निर्माण होणारं झोपडपट्ट्यांचं साम्राज्य, सरकार हमारी और सिस्टीम तुम्हारी, हा मामला इथे चालणार नाही हे त्यांनी इथल्या अधिकाऱ्यांना खडसावून सांगितलं. जे अधिकारी या झोपड्यांना संरक्षण देत होते, झोपडपट्टी माफियांना आश्रय देत होते, झोपडपट्टी माफियांना बळ देत होते, अशा सगळ्या अधिकाऱ्यांना सरळ करण्याचं काम मंगलप्रभात लोढा यांनी सातत्याने केलं. मंगलप्रभात लोढा यांचं कौतुक अशासाठी सुद्धा केलं पाहिजे, कारण त्यांनी हा विषय स्वतःपुरता मर्यादित ठेवला नाही. या विषयाचं श्रेय फक्त स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न नाही केला. हा विषय त्यांनी नेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत. हा विषय त्यांना सविस्तर सांगितला, या विषयाचं गांभीर्य सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिलं की हा विषय किती गंभीर आहे
आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा मनावर घेतलं तेव्हा आता मालवणीमध्ये गेले 3 दिवस धडक कारवाई होताना दिसते आणि मला असा विश्वास आहे की पुण्यातल्या कुदळवाडीमध्ये जशी जबरदस्त कारवाई झाली, सगळी भंगाराची दुकानं कारखाने साफ करून टाकले, अनधिकृत झोपड्या साफ करून टाकल्या, बांगलादेशी आणि रोहिंग्यांची तिथून हकालपट्टी करण्यात आली, तशाच प्रकारची धडक कारवाई येत्या काही दिवसामध्ये मालवणीमध्ये सुरू राहील। केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल हे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले आहेत आणि त्यांचं या मतदारसंघामध्ये अत्यंत बारीक असं लक्ष असतं। रविवारी त्यांनी बोरिवली महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये पालिका, पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी सुद्धा उपस्थित होते, डीसीपी उपस्थित होते, पालिकेचे अधिकारी, पोलीस अधिकारी सगळे उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी असं निक्षून सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये मी मालवणीत बांगलादेशींच्या झोपड्या सहन करणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या झोपड्या साफ करायला हव्या, या झोपड्यांवर कठोर कारवाई करायला हवी। म्हणजे पियुष गोयल यांनी केंद्रीय मंत्री म्हणून आपलं दडपण वापरलं, त्यांनी हे दाखवून दिलं की ते फक्त केंद्रीय मंत्री म्हणून आपली जबाबदारी पार पाडत नाहीयेत, तर स्थानिक लोकप्रतिनिधी, उत्तर मुंबईचे खासदार म्हणून त्यांचं आपल्या मतदारसंघावर लक्ष आहे। म्हणजे ही लढाई आता सुरू झालेली आहे। मालवणीमध्ये सरकारी भूखंडांचा कब्जा करून तिथे बांगलादेशींना बसवणारे काँग्रेस नेते, स्थानिक आमदार विरुद्ध महायुती सरकार। महायुती सरकारला या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात आलं। इथूनच या मालवणीमध्ये या रोहिंग्यांचं उच्चाटन होणार, बांगलादेशींचं उच्चाटन होणार, ही बाब आता पूर्णपणे स्पष्ट झालेली आहे। परंतु ही कारवाई सतत सुरू राहिली पाहिजे आणि फक्त झोपड्या पाडून पुरेसं नाहीये। या झोपड्या वसवणारे जे झोपडपट्टी माफिया आहेत, त्यांना संरक्षण देणारे जे पालिकेचे अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। या झोपडपट्टी माफियांवर गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी तुरुंगात जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मालवणीमध्ये झोपड्या उभारण्याचा हा जो क्रम आहे, खरं तर उपक्रम म्हटलं पाहिजे, तो असा सुरू राहणार आणि हा उपक्रम जर थांबवायचा असेल तर या उपक्रमाचे जे कर्ते करविते आहेत त्यांना ठोकणं खूप गरजेचं आहे। मुंबईमध्ये जे मराठीचे तथाकथित ठेकेदार आहेत ते या समस्येवर बोलणार नाहीत, किंबहुना या कारवाईच्या विरोधात बोलण्याची शक्यता जास्त आहे। या लोकांपासून जरा जपून राहण्याची गरज आहे, कारण उद्या जर मुंबईमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांचे लोंढे असे येत राहिले आणि इथे वस्त्या थाटत राहिले तर मुंबईतला मराठी माणूस सुरक्षित राहील का, याचा विचार मुंबईतल्या मराठी लोकांनी करायचा आहे। मराठीचे ठेकेदार याच्याबाबत मूग गिळून बसणार आहेत आणि या कारवाईचा कदाचित विरोध सुद्धा करणार आहेत। हे लक्षात ठेवून या कारवाईला आपण पाठबळ दिलं पाहिजे। ही कारवाई चिकाटीने ज्या लोकांनी रेटली त्याच्यामध्ये मंगलप्रभात लोढा यांचं मी नाव घेतलं, पियुष गोयल यांचं नाव घेतलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं। या तिघांचं मनापासून अभिनंदन आहे आणि या प्रश्नाला घेऊन गेली अनेक वर्ष लढणारे स्थानिक भाजपचे नेते ब्रिजेश सिंग यांचं विशेष अभिनंदन, कारण गेली अनेक वर्ष ते या विषयाला घेऊन लढतायत, अत्यंत चिकाटीने लढतायत, अत्यंत धाडसाने लढतायत, एकाकी लढतायत। त्यांना राज्य सरकारचे पाठबळ आहे हे या कारवाईने आता पुरेसं सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे ब्रिजेश सिंग यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन। मालवणीच्या समस्येच्या संदर्भात न्यूज डंकाने वाचा फोडली आणि सरकारने या व्हिडिओची दखल घेऊन जबरदस्त धडक कारवाई सुरू केलेली आहे। या विषयाला बळ देण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ मोठ्या संख्येने व्हायरल करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि अशा समस्या काही जर तुमच्या भागामध्ये असतील तर कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा। कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा की कोणत्या भागामध्ये असा बांगलादेशींचा सुळसुळाट झालेला आहे, रोहिंग्यांचा सुळसुळाट झालेला आहे। आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू की न्यूज डंकाच्या माध्यमातून ही समस्या सर्व लोकांपर्यंत पोहोचावी, पोलिसांपर्यंत पोहोचावी, पालिकेपर्यंत पोहोचावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारपर्यंत पोहोचावी। या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, धन्यवाद।